ओझर नगर परिषद निवडणूक 2025 ची घोषणा होताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शामराव भाऊराव कदम व पूजा उर्फ अर्चना कैलास शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। उमेदवार शामराव कदम यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार दिलीप काका बनकर यांच्या प्रयत्नातून तब्बल 5 कोटी 60 लाख रुपये खर्चाची कामे पूर्ण करण्यात आली आहे। यामध्ये गटारे, रस्ते, पाणी पुरवठा सुधारणा, पेव्हर ब्लॉक, सभा मंडप उभारणी, अंतर्गत गटार दुरुस्ती, उद्याने, काँक्रिटीकरण आदी पायाभूत कामांचा समावेश आहे। मारुती मंदिराचे भूमिपूजन, शिंदे लॉन्स ते मुख्य रस्ता, सिद्धिविनायक कॉलनीचे उद्यान, शिवाजीनगर भूमिगत गटार तसेच कल्पतरू बाग, मेहत्रे मळा व टिळकनगर येथील अंतर्गत रस्ते ही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले। सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी डीप वेल सिस्टीम लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे। माझं राजकारण हे सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे। मी 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध आहे असे ते म्हणाले। घनकचरा व्यवस्थापनासाठी आमदार बनकर यांच्या पुढाकारातून 2 कोटी 51 लाखांचा बायोमानिक प्रकल्प मंजूर झालाय। प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून ते शेतकऱ्यांना देण्याची योजना या प्रकल्पात आहे। कोरोना काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देत आमदारांनी मदत केल्याचंही कदम यांनी नमूद केलंय। महिला उमेदवार पूजा उर्फ अर्चना शिंदे यांनी गटारे, रस्ते, पाणी पुरवठा यांसह महिलांच्या बचत गटांचे बळकटीकरण, विविध योजनांचे लाभ तसेच वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मानस व्यक्त केलाय। महिला सुरक्षिततेसाठी ठोस उपक्रम राबवणार आहोत असे त्यांनी सांगितले। दोन्ही उमेदवारांनी प्रभाग 10 अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित करण्याचा संकल्प केला असून नगरसेवक पदासाठी शामराव कदम व पूजा अर्चना शिंदे तसेच नगराध्यक्ष पदासाठी प्रज्ञाताई हेमराज जाधव यांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केलंय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून आपण नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात, काय सांगाल? नमस्कार। ओझर नगर परिषद 2025 होऊ घातलेल्या ह्या निवडणुकीच्या धुमाळीमध्ये मी स्वतः शामराव भाऊराव कदम प्रभाग नंबर 10 मधून उमेदवारी करत आहेत। या ठिकाणी आमचं तुळजाभवानी मंडळ आहे। मी जिथं राहतो शिवाजीनगरमध्ये, आम्ही कुलस्वामींचे भक्त असल्यामुळे तिथं देखील आमची मंदिर समिती निमित्ताने सुद्धा सर्व आता आमच्या ह्या ताई शिंदे ताई या माझ्या बहिणीच्या आता ह्या देखील नेतृत्व करताय या प्रभागाचं। पूजाताई कैलासजी शिंदे हे देखील माझ्या समेतच महिला भगिनी म्हणून आता 10 मध्ये उमेदवारी करताय। मग काकांच्या माध्यमातून मला योग आला, काकांबरोबर देखील माझं काम झालं। काकांच्या माध्यमातून योग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादांच्या गटातनं मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा मी कार्यकर्ता असल्यामुळं आणि तिथं मी पदसिद्ध सभासद असल्यामुळं मला उमेदवारीची संधी मिळाली। उमेदवारीची संधी मिळत असताना जो आधी सांगितले मग केले, त्यापेक्षा आधी केले मग सांगितले अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व ह्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर ते मला नेहमी भावतात। आणि मग ओझरचा जर लोकसंख्येचा विचार केला तर लाखोच्या पुढे ओझरची लोकसंख्या वाढली। हिंदुस्थानी रणनीती असल्यामुळे टाउनशिप वसत होती, तिथने बरेचसे बाहेर गेले, बरेचसे कामगार रिटायर झाले, त्यांच्या मुलं इंजिनियर झाले, त्यांनी आजूबाजूच्या उपनगरामध्ये बरेचसे बंगले बांधले। मग तिथं समस्या यायला लागल्या, मग तिथं घनकचऱ्याच्या समस्या यायला लागल्या, तिथं अंतर्गत गटारीच्या समस्या यायला लागल्या, तिथं रस्त्याचे काँक्रीटीकरणाची समस्या यायला, तिथं जुने सॉफ्टपीट भरायचे बरेचसे प्रश्न यायला। त्याला सुद्धा इव्हन पिंपळगावच्या ग्रामपंचायतमधनं तिकडनं गाडी बोलायला लागली, नवे तिथं शिल्लक नसते ते दिंडोरीपासून बोलायला लागले आणि कामगार इथलं नागरिक अतिशय त्रस्त होते, ज्याला आपण म्हणतो मूलभूत गरजा। इथं काही नागरिकांना काही जास्त लागत नाही। नागरिकांना मूलभूत गरजामध्ये तुम्ही लाईट देणं अपेक्षित आहे, नागरिकांना सेकंडली तुम्ही लाईट झाल्यानंतर तुम्ही रस्ते देणं अपेक्षित आहे, नागरिकांना सेकंडली तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छ आणि पाणी अपेक्षित आहे, आजूबाजूला गार्डन अपेक्षित आहे। दिलीप काकाच्या माध्यमातून जर म्हटलं तर गेल्या मागच्याच टर्म मधला 54 ते 55 कोटी रुपयाचा निधी काकाजीनं ह्या ओझर शहरासाठी अतिशय धडाडीनं अतिशय महाराष्ट्र शासनाच्या दरबारी अतिशय सातत्याने प्रयत्न करून आणला।
त्यामध्ये मी प्रामुख्याने एक सांगेल का ओझर ग्रामपंचायत 2021 नंतर प्रशासक असल्यामुळं बरचसा अडचणीला सामोरे जावं लागलं नागरिकांना, तर असं झालं मान्यच आहे. परंतु तो त्या परिस्थितीचा भाग असं समजूया आपण, प्रशासक असल्यामुळे असं अडचणी आहे. परंतु काकाने 55 कोटीपर्यंत त्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे रस्ते बोललो तुम्हाला, बरेचसे या गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी. पाण्याच्या योजना बाबतीत मी बोलेल, मी अतिशय महत्वाची योजना की लोकसंख्या वाढत असताना पूर्वी पालखेड धरणात पाणी यायचं. 95च्या दरम्यान आमच्या स्वर्गीय रावसाहेब पाटलांच्या काळामध्ये ती योजना ड्यू झाल्यानंतर खरोखर अपेक्षित होतं की ते पुढचं फॉलोअप होणं पण गरजेचं होतं. ठीक आहे, असं तो त्या परिस्थितीला, प्राप्त परिस्थितीला असून काय अडचणी आल्या असतील, परंतु दिलीप काकाच्या माध्यमातून 117 कोटीची पाणी योजना. आणि सर्वात महत्वाचं, मी सर अतिशय महत्वाचा पॉईंट त्या ठिकाणी हायलाईट करेल की ज्यावेळेस पालखेड धारकामध्ये दुष्काळामध्ये पाणी कमी होतं आणि ते पाणी कमी झाल्यानंतर काय मार्ग, तर त्या पाण्यासाठी करवंद धरणामध्ये रिझर्वेशन केलं गेलं. पुढच्या भविष्यासाठी ह्या मतदार बंधूंना, ह्या नागरिकांना पुढच्या 30 वर्षासाठी ते पाणी कसं पुरेल आणि पर मानसी कसं ते पाणी कंटिन्यू पुढच्या 30 वर्षे पुरल, अशा पद्धतीचं नियोजन. आणि नाशिक सारख्या कॉर्पोरेशन सारखं पाणी स्वच्छ आणि 2 टाइम पाणी मिळालं, ही सुद्धा योजना काकांजीच्या माध्यमातून. नुकतंच या ठिकाणी जी पूर्वीची योजना होती 4 खेड्यांची होती, आता या ठिकाणी मोडी इथं त्यांच्याशी थोडं ठराव वगैरे करून तिथं जागा देखील आपण मिळवली काकांच्या माध्यमातून. आणि लवकरच तिथं कुदळी मारून ओपनिंग झाल्यानंतर ती अंतिम टप्प्याची योजना लवकरात लवकर नक्कीच या 4-6 महिन्यातही कदाचित चालू होण्याची माझ्या अपेक्षित आहे. प्रभागात जर विचार केला तर मी इकडनं हा प्रभाग टिळक नगरपासून चालू होतो. नुकतंच तिथं आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी मारुती मंदिराचं भूमिपूजनात आम्ही सर्वच राष्ट्रवादीच्या ग्रुपचा तिथं त्या कुदळीचं समारंभ केला. रस्त्याचं देखील कामं केले, तिथं पेवर ब्लॉकचं देखील काम करण्याचा तिथं मानस आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला पेवर ब्लॉकचं देखील इथं ओपनिंग झाले. त्या बाजूला शिवाजीनगर, संजीवनगरमध्ये ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकचं सुद्धा 10 लाखाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. या बाजूला आमच्या ताई शिंदे जिथं राहतात तिथनं तो चौधरीपासनं डायरेक्टली या शिंदे लॉनपर्यंत जो रस्ता, तो सुद्धा आताच आम्ही ओपनिंग केले. तुला रस्ता देखील जवळपास 20 लाखाचा रस्ता लवकरच त्याचं कामकाज चालू होणार आहे. अजूनही भविष्यात भरपूर कामं बाकी आहे, भविष्यात काम होणार आहे. पण आता प्रामुख्याने एकच मुद्दा मी शेवटी मी बोलण्याचा प्रयत्न करेन किंवा सांगेन, जो एक माझा नॉलेजचा भाग आहे. आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाण्याची योजना तुम्हाला सांगितली, रस्त्याचं सांगितलं, स्वच्छ पाण्याचं सांगितलं, ज्याला आपण काँक्रिटीकरण बोललो, सभामंडप झालं, त्या ठिकाणी पुढं गणेशनगरमध्ये इच्छामणी मंदिरासाठी सभामंडप अतिशय स्वच्छ, जिथं ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम अतिशय सातत्याने चालतात. महिला भगिनी ज्येष्ठ असे ते 1 तारखेला त्यांचे वाढदिवस साजरे होतात. म्हणजे जिथं पाऊस उन्हापासून त्यांना संरक्षण मिळतं. दर महिन्याला 1 तारखेला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. तिथं मी हजर असतो. हे सांगत असताना मी नक्कीच एक मुद्दा आवर्जून सांगेन, सगळ्या योजना होतात परंतु त्याचं अंतिम टप्प्यामध्ये स्वरूप येण्यासाठी अजून या ठिकाणी ज्याला आपण मी नुकत्याच बोललो अंतर्गत गटाराचा भाग, अंतर्गटारं होतील त्या लेवलनुसार रस्ते स्वच्छ राहतील, नुकसान होणार नाही. सगळ्या सुविधा झाल्यानंतर त्या बिल्डिंगांच्या त्यांच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन देखील वाढणार आहे. हे सुद्धा सगळं आनंदाची बाब आहे. परंतु हे पाणी, सांडपाणी जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणून मी दिलीप काकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता म्हणून, अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं त्या योजनेसाठी अतिशय महत्त्वाचा पाठपुरावा करण्यासाठी की हे जे गटाराचं पाणी, जे सांडपाण्याचं पाणी, हे जे पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी मलनिस्सारण केंद्र ज्याला आपण म्हणतो डीप पॉयझनिंग प्लांट अतिशय मस्ट आहे ह्या ओझर उपनगराला, ओझरच्या लोकसंख्येला. आणि तो लवकरात करण्यासाठी मी मतदार बंधूंना एकच विनंती करेल की मतदार बंधूंनो, मी स्वतः BCom ग्रॅज्युएशन आहे, इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे, सहकारामध्ये काम केलेलं आहे, ओझर मर्चंटमध्ये माझी सुविद्य पत्नी मंगला शामराव कदम बी इथं काम करते.
राजा भाऊ शिंदे चेअरमन आहे, सर्व सहकारी कोऑपरेटिव्हमध्ये काम चालतंय. परंतु मतदार बंधूंना एकच विनंती करेन मी की माझ्याबरोबर या ठिकाणी माझे ताई पूजाताई माझे उर्फ अर्चना कैलासजी शिंदे हे देखील माझ्या ह्या प्रभागामधून माझे समेत उमेदवारी आहे. प्रचार अतिशय छानपैकी अतिशय आणि मतदारांच्या हृदयात आम्ही दोघं बसलेलो आहे. त्याचबरोबर आमचे मित्र माझे सरपंच या नगरीचे ओझर शहराचे हे म्हणजे विजयजी जाधव, त्यांच्या सुज्ञ पत्नी प्रज्ञाताई हेमंतजी जाधव ह्या सुद्धा थेट नगराध्यक्षपदासाठी त्या उमेदवारी करताय. आणि मी 13 प्रभागामध्ये सर्व मतदार बंधूंना विनंती नक्कीच करेन, कारण अध्यक्षपद पण तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या नगरामध्ये तर सर्व मतदार बंधूंनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्या 3 घड्याळाच्या चिन्हावर एक बाजूला ईएमवर घड्याळ असेल, एक अध्यक्षपदासाठीचं नगराध्यक्षपदासाठीचं, दुसऱ्या बाजूला एक ईएम मशीन असेल, त्या बाजूला माझ्या पूजाताई कैलासजी शिंदेचं घड्याळ निशाणे असेल. मी स्वतः शामराव भाऊराव कदम त्यांचं देखील पुढं घड्याळाचं चिन्ह असेल. त्या चिन्हावर बटन दाबून, तिन्ही घड्याळावर बटन दाबून अतिशय महत्त्वाची सूचना मी मतदार बंधूंना सांगतो या तुमच्या प्रसार माध्यमातून, कारण ते अतिशय महत्त्वाचं का तिन्ही ठिकाणी तुम्ही बटन दाबलं तर त्याचा उपयोग ह्या पक्षासाठी होईल, त्याचा उपयोग ह्या जनतेच्या सेवासाठी होईल. आणि शेवटी सांगेल, तुझा भावनेचा मी एक भक्त आहे, तुझा भावनेला स्मरून सांगेल, मी 24 तास या जनतेच्या सेवेसाठीच ही उमेदवारी करतोय. 24 तास मी या ओझरकरांच्या या प्रभागाच्या जनतेसाठी सदैव मी उपलब्ध असणार आहे. आणि जनतेने त्या पद्धतीचा विश्वास टाकावं. आणि ईश्वर सेवा हीच मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हीच मी या ठिकाणी आईच्या जगदंबाच्या चरणी लीन होऊन मतदार बंधूंना आवाहन करतो, प्रार्थना करतो. भाऊ, ओझर नगरीमध्ये घनकचऱ्याचा मुख्य प्रश्न आहे. निवडून आल्यानंतर तो तुम्ही कसा सोडवणार आहात, काय सांगाल? आता जर तुम्ही घनकचऱ्याच्या बद्दल जर प्रश्न विचारला त्या बाबतीत, तर अतिशय पावसाळ्यामध्ये त्या घनकचऱ्याच्या मध्ये दुर्गंधी सुटायची. मग आम्ही काकांकडे तो पाठपुरावा केला, कारण बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्याच्या पावसाळ्यामध्ये दुर्गंधी असल्यामुळं कचरा वेळेवर न उचलला गेल्यामुळं त्या अडचणीला नेहमी नागरिकांना त्या खराब वासाला म्हणजे श्वसनाचे आजार असेल, बरेच आरोग्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. मग काकाजींनी तात्काळ आता नुकतंच काही महिन्यापूर्वी तब्बल 2,51,00,000ची मंजुरी काकाजींनी आणली, ज्याला आपण म्हणतो बायोमायनिक प्रकल्प. बायोमायनिक प्रकल्प म्हटलं तर घन कचऱ्याचं प्लॅस्टिकचं वर्गीकरण करून उरलेला जो कचरा असतो त्याचं कंपोस्ट खतामध्ये त्याचा प्लॅन करून कंपोस्ट खताचं निर्मिती करून आणि ते शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणं हे नगर परिषदेच्या माध्यमातून उत्पन्नाचा भाग बनलेला आहे. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम दिलीप काकाच्या माध्यमातून शासनाच्या योजनेच्या माध्यमातून झालं. तदनंतर मी तुम्ही विचारलं सांगाल तर आमच्या बराचसा हा उपनगर डेव्हलप होत असताना उपनगरामध्ये अतिशय मोठी जागा जी आमच्या पूर्ण उपनगरामध्ये उपलब्ध नाही ती उपलब्ध करून ज्याला आपण ओपन स्पेस म्हणतो, 1 ते 1.25 बिघाचा ओपन स्पेस या सिद्धविनायक परिसरात या आमच्या प्रभागाच्या पश्चिमेच्या भागात तो जवळपास अतिशय अद्वैत पद्धतीनं का ज्याच्यामध्ये सर्व सुसज्ज सुविधांना युक्त असं गार्डन तिथं लवकरात लवकर त्याचं पूर्णतास नेण्याचं काम देखील सन्माननीय दिलीप काका बनकरांच्या माध्यमातून ते कुदरीचा समारंभ होईल. बऱ्याचशा ज्या कामकाज गेल्या 4 वर्षांमध्ये काकांच्या माध्यमातून तो विकास निधी जे मी तुम्हाला मग नुकतंच बोललो 55 कोटीपर्यंत बरेचसे कामं झाले. आमच्याकडनं आचारसंहिता लागल्यामुळे तात्काळ शासनाकडनं बरेचसे आमचे त्याचे उद्घाटन करण्याचे बाकी राहिले, ज्याला आपण म्हणतो लोकार्पण सोहळे राहिले. त्याचा देखील मी तब्बल सर तुम्ही विचाराल तर 82 ते 83 कामं त्या काळात ह्या ओझर नगरीमध्ये काकांच्या माध्यमातून झाले. आणि कोरोना काळात देखील आपले कार्य उल्लेख नक्कीच कोरोना काळातलं जर मी म्हटलं तर पिंपळगावला कोरोना सेंटर जवळपास 100-150 खाटांचं काकाजींना जे उपलब्ध करून दिलं
त्यामध्ये इथनं आम्ही हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व समेत त्या विभागामध्ये असं प्लॅनिंग करून ज्या ज्या घरामध्ये तशी अडचण आली, श्वसनाचा त्रास झाला, तात्काळ आम्ही पिंपळगावला कोरोना सेंटरमध्ये त्यांना ॲडमिट करायचो. नवीन ते निपाडसारख्या ठिकाणी एखादं कुटुंब असेल ॲडमिट केलं असेल, मग कलेक्टरकडच्या ज्या कोट्यामधनं दिलीप काकाच्या माध्यमातून जो त्यांचा कोटा असायचा आमदारकीचा, त्या काळामधला, ज्याला आपण म्हणतो रेमडेसिवीर अतिशय गरजेचं आणि ज्याला आपण म्हणतो जिथं जीव वाचवण्यासाठी ते महत्त्वाचं इंजेक्शन ठरलं होतं, ते सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काकाजींच्या माध्यमातून विनंती करून त्या पेशंटला देण्याचा प्रयत्न केले. आणि बरेचसे जीव आजही ते दिलीप काकांचं नाव घेता का तुम्ही दिलेल्या त्या सुविधामुळं, आरोग्याच्या सुविधेमुळं शासन दरबारी, मग कलेक्टर असेल, तालुका प्लेसला असेल, ते प्रयत्न करून आमचे जीव वाचले. आजही ते कुटुंब अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्त्यांचे सन्माननीय आमदार दिलीप काकांचं नाव प्रामुख्याने घेताना दिसतात. प्रचारादरम्यान आम्हाला ते प्रेम देखील मिळते आम्हाला. मग ऑक्सिजन सिलेंडरचं सुद्धा देखील त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं कारण अतिशय तत्परतेने आमचे टीम कार्यरत असायची. त्याबाबत आमची मीटिंग व्हायची. मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये त्या उपनगरामध्ये प्रॉब्लेम आला आणि अतिशय कुठल्याही पद्धतीचं सर्वात महत्त्वाचं त्यांना धैर्य देणं, तो काळ अतिशय महत्त्वाचा. त्याला मॉरल सपोर्ट देणं त्या परिवाराला, ते अतिशय महत्त्वाचं होतं. आणि प्रसंगी त्यांना कुठलं काही किराणा असेल, काही सुविधा असेल, कुठलं काही बाकीचं सिलेंडरचं असेल, ते सुद्धा देखील त्यांच्या घरापर्यंत पोचायचं काम या उभ्या ओझर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमच्या दिलीप काकाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीने आणि अतिशय कुठलाही वेळ न दवडता केलं. हे सुद्धा मी प्रामुख्याने या ठिकाणी मतदार बंधूंना नमूद करू इच्छितो. येत्या 2 तारखेला आम्ही ह्या सर्व माहिती दिली. अतिशय माहितीपूर्वक माहिती देण्याचा मी ह्या प्रभागातील सर्व नागरिकांना प्रयत्न केला, या ओझर नगरीला प्रयत्न केला. का जो एक माझा नॉलेजचा भाग आहे, त्या मीटिंगला मी इंजिनियर असेल, पाटबंधारे अधिकारी असेल, त्या मीटिंगला मी सन्माननीय दिलीप काका बनकरचा अतिशय जवळचा स्नेह असल्यामुळं त्या मीटिंग मी कंडक्ट करत असल्यामुळं टोटल मला त्या पद्धतीचं नॉलेज असल्यामुळे मी ह्या सगळ्या या योजना असेल त्याचं पूर्ण नॉलेज असल्यामुळे मी सर्व मतदार बंधूपर्यंत मी पोहोचायचं काम केलं ह्या आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून. परंतु मी या ठिकाणी सर्व सन्माननीय प्रभाग 10 नंबरमधील मतदार बंधू भगिनींना, सन्माननीय मतदार बंधू भगिनींना मी अतिशय कळकळीची नम्र विनंती करेन का नगराध्यक्षपदाच्या त्या प्रज्ञाताई एम जाधव त्या घड्याळ निशाणीवर उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतिशय सुज्ञ महिला आहे. त्यांना देखील त्या घड्याळ निशाणीवर बटन दाबणं अतिशय क्रमप्राप्त असणार ते विनंती करतो मी. त्याबरोबर माझ्या ताई ज्या पूजा उर्फ अर्चना कैलाजी शिंदे, अतिशय मोठ्या कुटुंबातले, अतिशय सहकार कुटुंबामधल्या त्या भगिनी, त्यांचे सुद्धा घड्याळ निशाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. आणि मी स्वतः कदम शामराव भाऊराव, मी सुद्धा अतिशय जनमानसामध्ये पूर्ण 24 तास वेळ देणारा एक साधा या मतदार बंधू भगिनींचा कार्यकर्ता असेल. पुढील 24 तास देखील मी या सेवेची अपेक्षा करतो. आणि हे सर्व तुम्ही अतिशय या सगळ्या मुद्द्यांचा, या सगळ्या माझ्या तळमळीचा हा उपयोग या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच उमेदवारांना करायला हीच मी या ठिकाणी मतदार बंधूकडे अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांचं मी मनपूर्वक अतिशय कळकळीने धन्यवाद. प्रभाग क्रमांक 10 मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी, काय सांगा? नमस्कार, मी दिलीप काकाजी बनकर यांच्या पॅनलतर्फे, राष्ट्रवादी पॅनलतर्फे वार्ड नंबर 10 निवडणूक लढवित आहे. माझी माहिती द्यायची झाली तर मी पूजा कैलास शिंदे गृहिणी आहे आतापर्यंत. पण आमच्या घरचा वारसा म्हणाल तर आमच्या सासूबाई श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण शिंदे या माजी सरपंच आहेत. आणि आमचे सासरे भाऊराव शिंदे हे ओझर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्या कशा पूर्ण करणार आहात? 10 नंबर वार्डामध्ये समस्या म्हटलं तर रस्ते, गटार योजना आणि पाणी, या 3 समस्या मूलभूत गरजेच्या आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही काकाजींच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू की ह्या समस्या कमी झाल्या पाहिजे नागरिकांच्या, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
काही महिलांसाठी असेल किंवा युवकांसाठी आपण निवडून आल्यानंतर काय प्राधान्यक्रम असणार आहे, काय सांगा? महिलांसाठी बचत गट असतील, उद्योजक असतील की पापड बनवण्याच्या योजना किंवा अजून बाकीच्या पण योजना भरपूर ज्या महिला संघटित होऊन करतील अशा योजनांचा आम्ही प्रयत्न करू. क्रमांक 10 मध्ये चोरीचं प्रमाण खूप वाढलंय. महिलांच्या साखळ्या असतील, पोते असतील, दिवसा ढवळ्या पण चोऱ्या होत आहेत. तर त्या थांबवण्यासाठी आम्ही CCTV कॅमेरे चौकात बसवण्याचं प्रयोजन करणार आहोत. केंद्र शासनाच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करीन. काही प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना काय संदेश द्या? 10 नंबर वार्ड मधल्या सन्माननीय मतदार बंधू भगिनींना मी अशी विनंती करेन की काकाजींच्या मार्फत जे काही ओझरमध्ये रस्ते असतील, बाकीचे पथदिवे असतील, सगळे कामं बऱ्यापैकी झालेले. इथून आधी ओझरमध्ये एवढा विकास झालेला आम्ही कधी पाहिला नाही आणि इथून पुढे पण काकाजींना मदत करण्यासाठी तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाधव प्रज्ञाताई हेमराज आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कदम शामराव भाऊराव आणि सर्वसाधारण महिला मध्ये मी स्वतः शिंदे, पूजा कैलास. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.